दृश्य आपण बघितली तर बोलकी आहेत की कशा पद्धतीचा त्रास मुंबईकरांना या परतीच्या पावसाचा सहन करावा लागतोय आणि त्यामुळे मुंबईकरांना घरी जाता जाता आता 10 वाजलेले आहेत। मागल्या अनेक वेळापासून हे मुंबईकर अशा प्रकारे प्रत्येक स्थानकामध्ये ताटकळत उभा असल्याचं पाहायला मिळतंय। ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। विक्रोळी ते भांडूप दरम्यान मोठ्या प्रमाणावर ट्रॅकवर पाणी साचले, वाहतूक बंद झालेली आहे। घरी जाणारे मुंबईकरांनी कशा पद्धतीनं ही गर्दी केली आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तर उद्या दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांचा उद्याचा दिवस जो आहे तो थोडासा पाऊसमय होणार आहे आणि त्यामुळे घराबाहेर गरज असेल तरच पडा अशा प्रकारचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। आणि अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण बघतोय मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। अनेक स्थानकांवर प्रवाशांच्या प्रचंड गर्दी असल्याचं काय सद्यस्थिती आहे पावसाची आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीची? अगदी बरोबर आहे। संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारात मुंबईत पाऊस सुरू झाला होता आणि पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपलं असंच पाहायला मिळते आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्णतः विस्कळीत झालेली आहे, नव्हे तर ठप्प झालेली असंच म्हणावं लागेल। कारण एक तासापासून पाणी जे आहे ते रेल्वे रुळावर साचलेलं आहे। त्यामुळे ज्या ट्रेन निघाल्या होत्या त्या मध्येच थांबलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। सायन असेल, कुर्ला असेल, भांडूप मुलुंड असेल किंवा कांजूरमार्ग असेल, या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जे आहे त्यावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। तर मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती असून गोवंडी चेंबूरच्या दरम्यान सुद्धा पाणी भरल्याचं पाहायला मिळते। मानपूरच्या ठिकाणी आणि कुर्ल्यापर्यंत पाण्या भरल्यामुळे हार्बर मार्गावरची वाहतूक सुद्धा ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास पाऊण ते 1 तासापासून अनेक ट्रेन ज्या आहेत त्या एका ठिकाणी थांबल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे हार्बर मार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात स्टेशन्सवर गर्दी झालेली आहे। तर रस्ता वाहतूक म्हटलं तर रस्ते वाहतूक सुद्धा अतिशय ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। रस्त्यावर पूर्ण अनेक ठिकाणी जे आहेत ते वाहनं अडकून पडलेले आहेत। सायन असेल, त्याचबरोबर दादर टीटी परिसरात पाणी भरलेलं आहे। त्यामुळे जी वाहतूक आहे, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून अनेक वाहनं जी आहेत ती एका ठिकाणी थांबल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। पुढचे काही तास पुन्हा अशाच प्रकारचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्यामुळे रात्रीच्या वेळी अशाच प्रकारचा पाऊस जर झाला तर मात्र मुंबई अक्षरशः ठप्प असलेली पाहायला मिळणार आहे। सकाळी 8:30 वाजेपर्यंत अशाच प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्या अनुषंगाने उद्या शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। परंतु आजची परिस्थिती जर बघितली तर जे चाकरमानी अगदी मनोज, या पावसासंदर्भातले आणि मध्य रेल्वेच्या संपूर्ण वाहतुकी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।